या वैशाख पौर्णिमेला बोधिसत्व सिद्धार्था पिंपळ वृक्षाखाली बसून ध्यानप्राप्ती होते. संध्याकाळी 6 वाजतापासून तर सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना ज्ञानप्राप्ती होते. ज्ञानप्राप्ती म्हणजे या निसर्गाचा नियम, सर्वज्ञता. त्यांना सर्वप्रथम आनापानसती करत असताना पहिलं ज्ञान, दुसरं ज्ञान, तिसरं ज्ञान आणि चौथं ज्ञान यामध्ये वितर्क, विचार, प्रीती, सुख आणि चित्ताची एकाग्रता, चौथ्या ज्ञानामध्ये चित्ताची एकाग्रता प्राप्त करून त्यांना सर्वप्रथम पूर्वजन्मानुस्मृती प्राप्त होते. पूर्वजन्मानुस्मृती म्हणजे स्वतःचे ते यापूर्वी झालेले अनेक जन्म पाहून घेतात. मी यापूर्वी कसा होतो, कोणत्या कुळात जन्म घेतला, कोणती पारमिता पूर्ण केली. त्यानंतर त्यांना परचित्त ज्ञान हे प्राप्त होते. परचित्त ज्ञान म्हणजे या निसर्गामध्ये जेवढे काही जीव आहे, सत्व आहे, ते कोणत्या कर्माच्या आधारे जन्म घेतात, कोणत्या कर्माच्या आधारे कोणत्या योनीमध्ये जन्म घेऊन ते मृत्यूला पावतात, त्या सर्व चित्तास ते पाहून घेतात. त्यानंतर त्यांना कार्यकारण भाव हा सिद्धांत माहीत पडतो. प्रतित्य समुत्पाद त्याला म्हणतात. प्रतित्य समुत्पाद म्हणजे कारणापासून झालेली उत्पत्ती. जे काही शरीर आणि मन आहे, हे नामरूप कशामुळे उत्पन्न झालं, तर त्यांना उत्तर भेटते विज्ञान होते म्हणून. विज्ञान का होते, तर संस्कार झाले म्हणून. संस्कार का झाले, तर अविद्या होती म्हणून. अविद्या कशाची, तर लोभाची, द्वेषाची, तृष्णेची. या अविद्येमुळेच जन्म होतो, मृत्यू होतो. या भवचक्राला ही अविद्याच गतिमान करते. त्यामुळे या भवचक्रातून मुक्त व्हायचे असेल तर भगवंतांनी दिलेला आर्याष्टांगिक मार्ग, जे चौथा आर्य सत्य आहे, यावर जर आपण आरूढ झालो तर निश्चितच निर्वाणाचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. जय भीम.